माझ्या माहेरच्या नवीन घरासाठी चौकट कुठली आणू असं मी याच्या अगोदर एक ब्लॉग बनवला होता. तर त्यामध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की ताई मार्बलची टाकू नको, लाकडी चौकटच टाक. म्हणजे 90% पेक्षा जास्त 100% आपल्या फॉलोअर्सच्या कमेंट होत्या, सबस्क्रायबर लोकांच्या कमेंट्स होत्या की नाही लाकडी चौकट टाक, कारण की ती शास्त्राप्रमाणे चांगली असते, शास्त्रानुसार चांगली असते. आणि त्यामुळे आणि आमच्या घरातले पण जे होते मोठे लोक ते पण आणि जे कॉन्ट्रॅक्टर पण आहेत ते सगळे बोलत होते की नाही लाकडी चौकट टाक. ॲटलिस्ट जी आपली मेन दरवाजा आहे तिथे तरी, कारण आपले जवळजवळ 3 दरवाजे आहेत, पण जिथे मेन दरवाजा आहे तिथे तरी लाकडी चौकट टाक असं सगळेजण सांगत होते. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांचं ऐकलं आणि आपण लाकडी चौकट आणली आहे आपल्या नवीन घरासाठी. नवीन घरासाठी लाकडी चौकट बसवायची होती, तर त्या अगोदर ती पूजा असते. म्हणूनच मी आणि जवळजवळ दुपारचे 2 वाजले होते. एवढ्या कडक उन्हामध्ये ती चौकट बसवली आणि लगेच पूजा करायची होती. म्हणून मग मी सगळ्यांना बोलून आणलं. आता घरातले तर कोणी नव्हते, कारण की सगळे इकडे पुण्याला आहेत आणि मी आणि फक्त माझे आहोस तिकडे होते. आणि म्हणून मग मी सगळे जे आमच्या आजूबाजूचे नातेवाईक आहेत त्यांना बोलवून आणलं की पूजा करायची आहे चला म्हणून. तर सगळे आले आणि त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे, कारण जे मोठे माणसं आहेत ते मला सांगत होती की कशी पूजा करायची. आपण तर पहिल्यांदाच घर बांधतोय म्हटलं, आपल्याला त्यातलं एवढं काही नॉलेज नसतं, म्हणून मलाही माहीत नव्हतं. म्हणून जे सांगतील तसं मी पूजा करत होते. तर इकडे थोडीशी दक्षिणा ठेवली आणि प्रसादासाठी पेढा आणला होता तो ठेवला आणि नारळ तर नंतर फोडणार होते. पण आम्ही सगळ्या बायकांनी आधी पूजा करून घेतली. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते की हे मला पहिल्यांदा माहीत झालं आणि कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल, तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल. तर जे माझ्या हातात रेड कलरचं फडकं आहे तर त्यामध्ये काय काय टाकतात ते माहिती आहे का तुम्हाला? आणि ते फडकं कुठे बांधतात माहिती आहे? चौकटीला. तर त्यामध्ये एक नारळ असतो आणि हे बांधतायत ना ते आमचे इथे जे कामगार होते ना ते बांधत होते. आम्ही त्यांना बोललो की तुम्हीच बांधा, प्रत्येकाच्या हातून एक एक काम व्हावं म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं ते बांधायला. बरं, त्यामध्ये काय काय असतं हे तुम्हाला माहिती आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी काय काय बांधलं हे सांगते. त्यामध्ये एक नारळ बांधला, त्यानंतर एक सुपारी आहे, एक खजूर आहे, त्याच्यानंतर हळकुंड आहे आणि त्या चौकटीच्या खाली एक छोटासा सोन्याचा तुकडा टाकतात. म्हणजे खूप मोठं नाही टाकत, अगदी एवढूसं डोळ्याला दिसणार पण नाही एवढूसा तुकडा टाकला. तर ते पण माझ्या नाकातल्या मुरणीचा दांडा टाकलेला. आणि त्या रेड फडक्यामध्ये अजून एक टाकलं ते म्हणजे सुरडाची पेंडी. तर तुम्ही ऐकलं आहे कधी हे सुरडाची पेंडी म्हणजे काय असतं? तर हे एक छोटंसं असं तुऱ्या टाईपमध्ये गवत असतं आणि ते आम्ही डोंगराला जाऊन घेऊन आले. तर त्याचे असे 5 तुरे घेतले आणि एकत्र बांधून त्या फडक्यामध्ये टाकले. तर तुम्हीसुद्धा तुमच्या घराच्या वेळेस हे टाकलं आहे का? आणि तुम्हाला माहिती आहे का हे काय असतं? मला